नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची दिनांक 8 ऑगस्ट 2025ची शुक्रवारची अपडेट आपण आज पाहणार आहोत. उजनी धरणामध्ये रात्रीच्या तुलनेत सकाळची आवक ह्या आता सध्याला वाढलेली आहे. उजनी धरण एका वर्षी अशा पद्धतीने भरलं होतं की पुणे जिल्हा परिसरात पाऊस नसताना वरील धरणातून एकही पाण्याचा थेंब न येता कोणतीही आवक नसताना भरले होते, ते आपण पाहणार आहोत. परंतु अगोदर आज उजनी धरणाची जी सकाळची अपडेट आलेली आहे ती पाहूया. दौंडकडून काल येणारा विसर्ग हा 3175 क्युसेक्स होता, तर आज तो सकाळी वाढून 3396 क्युसेक्स झालेला आहे. तर भीमा नदीमध्ये सर्व प्रकारचे पाणी बंद करण्यात आलेले आहे. सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे. दहेगाव सिंचन योजनेतून 80 क्युसेक्सचा, बोगदा 400 क्युसेक्स, तर कॅनॉल 1600 क्युसेक्स असा एकूण विसर्ग 2260 क्युसेक्स सोडला जात आहे. उजनी मात्र जवळजवळ 98.90% झालेले आहे, म्हणजे 99% झाल्यात जमा आहे. तर उजनी धरणात एकूण पाणीसाठा 116.64 TMC झालेला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा 52.98 TMC आहे. तर पुढील अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा ताज्या अपडेट. उजनी धरणाची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे. उजनी धरणाचे जलसंपदाशास्त्रानुसार उजनी धरणाच्या वरील 19 धरणे ज्यावेळेस भरतात त्यावेळेस तिथून पाण्याचा प्रवाह उजनीच्या दिशेने येतो आणि मग उजनी धरण भरायला सुरुवात होते. अन्यथा उजनीवर पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर उजनी भरू शकते. असं 45 वर्षाच्या इतिहासामध्ये एका वर्षी घडले होते. उजनीवरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर ते उजनी धरण भरणे अवलंबून आहे, हे आपण समजून घेतलेले आहे. त्या धरणातून आलेल्या पाण्यामुळे धरण भरले जाते हेही आपल्या लक्षात आले असेल. पण 2009 मध्ये केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर उशिरा का होईना धरण 100% झाले होते. त्यावेळेस वरील धरणातून उजनी धरणात एकही पाण्याचा थेंब आलेला नव्हता. हे विशेष. अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.